पण आला असाल तर व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा। तसेच शिवशंभूजी हनुमान कांबोडी संघाचे संघ मालक सागरजी पाटील, सुधीरजी जाधव, तसेच व्यवस्थापक परेशजी म्हात्रे आणि बापू शिंदे संघ मालक, आपणास देखील विनंती आहे आयोजन कमिटीच्या वतीने आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हा, अतिथी देवो भव। पनवेल प्रीमियर लीगचं हे चौथं पर्व आणि चौथ्या पर्वातील आपण आजचं ही डे नाईटचा फॉर्मॅट सध्या पाहतोय। फ्लड लाईट मध्ये चालू असलेले हे सामने अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामने रंगले जातात, हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळतात। आज संपूर्ण डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये आतापर्यंत 35,000पेक्षा जास्त प्रेक्षक लाईव्ह जोडले गेलेत पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आणि संपूर्ण प्रेक्षक देखील मैदानाच्या बाहेर जे आलेत त्यांच्यासाठी देखील लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण इलेक्ट्रिक स्कूटी देणार आहोत, जी आम्हाला पुरस्कृत केली आहे ती SSD मोबाईल्स मराठी माणसाच्या हक्काचं दुकान त्यांच्या वतीनं ही इलेक्ट्रिक स्कूटी पुरस्कृत करण्यात आलं आहे। तर पनवेल प्रीमियर लीगमध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी आपण इलेक्ट्रिक स्कूटी खेळाडूला देणार आहोत। तसेच विजेत्या संघ मालकास देखील इलेक्ट्रिक स्कूटी पाहायला मिळेल। भव्य दिव्य अशी ही स्पर्धा पाहायला मिळते। सालाबाद प्रमाणे संदीपजी वास्कर आणि त्यांचं संपूर्ण पनवेल समालोचक असोसिएशन हा परिवार पनवेल तालुक्यातील एक मानाची स्पर्धा सातत्याने आपल्या भेटीसाठी पाहायला मिळते। प्रचंड मेहनत आहे, ही चर्चा मागाशी वैभव सोबत मी करत होतो की स्पर्धा अगदी 10 ते 12 दिवस असते, पण त्या पाठीमाग जवळजवळ 1.5 ते 2 महिने प्रचंड मेहनत ही संपूर्ण कमिटी घेत असते आणि नुसतं क्रिकेटचाच यातून क्रिकेटच खेळवलं जात नाही आहे, तर संपूर्ण ही कमिटी आहे ती समाजसेवा देखील करत असते। मग संदीपजी वास्कर असतील, त्यांच्यासोबत आमचे महेंद्र पाटील असतील, संतोषदादा घरत असतील, वैभवजी भोपी असतील, आमचे प्रवीणजी टेंबे, अशी संपूर्ण कमिटी हे सर्व कमिटीवरनं खरं तर एक वारसा घेतलाय तो म्हणजे समाजसेवेचा आणि सातत्यानं यासाठी सुद्धा बरेचसे त्यांना दानशूर दाते सुद्धा लाभत असतात, त्यासाठी देखील त्यांना आपण शुभेच्छा देऊयात। एक लोकप्रिय स्पर्धा पाहायला मिळते। टेनिस क्रिकेटचा सध्याच्या घडीला गाजावाजा अगदी ISPL पर्यंत पोहोचला। बरेचसे अनेक असे खेळाडू आहेत जे यंदाच्या हंगामामध्ये बरेचसे नवीन चेहरे देखील तुम्हाला पाहायला मिळतील, पण जेव्हा तुम्ही ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळत असता त्यानंतर तुमचा तिथे चांगला खेळ होतो, त्यानंतर तुम्ही तालुक्याने यामध्ये खेळत असतात आणि ही सध्या तुमच्या तालुक्याची असलेली एक लोकप्रिय स्पर्धा आहे। पनवेल तालुक्यामध्ये 150हून अधिक गावं आहेत आणि त्या गावांना एकत्र करून पनवेल टेनिस क्रिकेटला एक वेगळा खरं तर उंच नेण्याचं काम पनवेल समालोचक असोसिएशन या सर्व परिवाराने केलं आहे, त्यामुळे त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करूयात। आपण ऑफिशियली पंच देखील पाहू शकता आजच्या दिवसामध्ये हेमंतजी कोळी सर, टॉम्बे कोलीवाडा, त्यांच्या समेत प्रदीपजी शिंदे घाटकोपर बटवाडी मुंबई आणि शैलीजी चव्हाण उरण असे 3 ऑफिशियली पंच पाहायला मिळतात। आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये IPL स्टार समालोचक कुणालजी दाते सर यांचा आपल्याला आवाज ऐकायला मिळाला, त्यानंतर वैभवजी भोपीला, हरिग्राम केवाळे, संतोषजी गरज सर आणि संपूर्ण पनवेल समालोचक असोसिएशनचा परिवार या खरं तर स्पर्धेला सहकार्य करतोय। आपण सध्या कारकरच्या या क्रीडांगणामध्ये ही स्पर्धा एन्जॉय करतोय। विनर्स विरुद्ध विनर्स अशी मॅच आपल्या समोर रंगली गेली आहे। एका बाजूला स्वर्गीय पांडुरंग शेठ म्हात्रे CCC कुटारी, टीम कॅप्टन विशाल म्हात्रे, ज्याने प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय शिवशंभूजी हनुमान कांबोडी संघाला आणि सलामीला मैदानाच्या आतमध्ये पंकज घाडगे, मागील सामन्याचा सामनावीर, नॉस्ट इनला आपल्याला पाहायला मिळालेला सावळे गावचा सुपुत्र अक्षय पवार मिस्टर हेलिकॉप्टर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। गेम ऑनचा इशारा, पहिलाच बॉल अगदी कोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय। रोहन करत आहेत नावा संघाचे खरं तर हे खेळाडू जॉन्टी या नावाने खरं तर लोकप्रिय राहिलेत। मागील सामन्यामध्ये देखील चांगली कामगिरी जॉन्टीची पाहायला मिळाली। पहिला चेंडू निर्धाव देखील आलाय, 5 षटक आणि त्यामध्ये 5 गोलंदाज वापरायचा, एक वेगळी संकल्पना पाहायला मिळते। अतिशय एक लोकप्रिय स्पर्धा आपल्या भेटीसाठी गोलंदाज दाखल झाले ते म्हणजे सिद्धेश कोळी गव्हाण, या विभागातील एक वेगवान गोलंदाज म्हणून सिद्धेशकडे देखील पाहिलं जात आहे। यावेळचा बॉल बॅकफुटला जाऊन चपराक लगावलाय, चेंडू चालला एका टप्प्यानं, कव्हर क्षेत्र क्लिअर केले जाते, पॉइंटच्या डोक्यावर स्वीपर कव्हर करत असताना मिळतील धावा 4।
मागील चेंडूवर चौकार, पण यावेळी अक्रॉस द बॅट न वाईड डिश लॉंग ऑन रिजनच्या पलीकडं पंकज गाडगेच्या बॅट मधून आणखीन एक आलाय गगनभेदी षटकार. चौकारानंतर आलाय दमदार षटकार. फुल टॉस बॉल सिद्धीस आणि त्याच्यावर समाचार घेतलाय. बॅटची कडा फसली मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. कमालीचा एफर्ट जरूर पाहायला मिळाला त्याच्या आवाक्याच्या बाहेर, त्यामुळं इथून सिंगल रन्स देखील मिळेल आणि एक धावनिशी धावपटला धाबा लागल्या गेल्या त्या बिनबाद 11. मगाच्या मॅच मध्ये बॅटिंग चांगली झाली नाही हे अक्षयनं सांगितलं, पण या मॅच मध्ये आता बॅटिंग करावं लागेल कारण मयूर वाघमेरीच्या विरुद्ध 72 धावांचा पाठलाग याच कुटारी संघाने केलाय. त्यामुळं 5 षटकांमध्ये तुम्हाला 75-80 धावा बनवाव्या लागतील कारण कमालीची बॅटिंग मागील सामन्यामध्ये देखील केली होती. यावेळचा बॉल फुलटॉस, त्याच्यावर आक्रमण करत असताना वाईड डिश लॉंग ऑन रिजन मध्ये आहेत क्षेत्ररक्षक तैनात. फार महत्वाची विकेट संघाचा ट्रम्प कार्ड. अक्षय पवार झालेत झेलबाद. महत्वाची विकेट. मागील 2 चेंडूवर आक्रमण जरूर पाहायला मिळालं, पण त्यानंतर चांगली वापसी करत असताना गोलंदाजाला आपण पाहिलं सिद्धेशचा बॉल थोडासा अकूट टप्प्याचा जरूर पाहायला मिळाला होता. अगदी लोअर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न अगदी बॅटच्या रडामध्ये आला नाहीये आणि समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तैनात जिथे झेल टिपला विकी म्हात्रे यांनी. आणि महत्वाची विकेट ती म्हणजे अक्षय पवार अगदी स्वस्तामध्ये बाद झाला. विकेट देखील आपण विशेष कौतुक करूयात कोठारी गावातील हा खेळाडू ज्यानं वेल जज केला आणि फार इम्पॉर्टंट झेल राहिला तो म्हणजे या संघासाठी. संकेत मालुसरे अकुलवाडी. संकेत मालुसरे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 11. एक फलंदाज बाद झाला शिवशंभू जय हनुमान कामोटे या संघाचा. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या वरच्या कडेला बाजूला लागलाय तिथे क्षेत्ररक्षक आहे तैनात. बॅक टू बॅक दुसरा हादरा लागलाय शिवशंभू जय हनुमान कामोटे या संघाला. आल्या पावली माघारी परतायला लागेल संकेत मालुसरे या खेळाडूला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटा धाबा लागल्या गेल्या त्या शिवशंभू जय हनुमान कामोटे या संघाच्या 2 बाद 11 धावा. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके पाहायला मिळाले. मान्य श्री प्रभाकरजी जोशी साहेबांचे इथं आगमन झालंय. त्यांना देखील आपण विनंती करूयात आपण येऊन या व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. सातत्यानं पनवेल समालोचक असोसिएशनचे सातत्यानं आयोजन पाहायला मिळते. नवीन पर्व आणि या नवीन पर्वामध्ये प्रभाकरजी जोशी साहेबांचे इथे शुभागमन पाहायला मिळते. सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम साहेब. PPL 4 या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पहिलाच बॉल रोहन घरत याचा अगदी एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. थ्रो देखील चांगला राहिला. कलेक्शन देखील चांगलं पाहायला मिळते. आणि
जर रोहन विकेट हॅट्रिक घेतली तर हॉटेल जय मल्हार प्रथमेश कोळी आणि प्रतीक कोळी याचकडून जर विकेट हॅट्रिक घेतली तर 5,000 रुपयाचं पारितोषिक. जय मल्हार हॉटेलची ओनर प्रथमेश कोळी गणेशपुरी उलिवून परिसरातील एक लोकप्रिय खेळाडू आणि त्यांच्या वतीनं बक्षीस आलाय. यावेळचा बॉल थोडासा आखूड टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न जरूर राहिला आहे. उजवीशीच्या बाहेरून जाणार हा चेंडू एक्स्ट्रा स्वरूपात इथून धाव देखील जोडली जाईल आणि एकेरी धाबेनिशी धावपट्टा धाबा लागल्या गेल्या त्या कामोठी या संघाच्या 2-13 धाबा. सुरुवातीला धावा बनल्यात आणि जॉन्टीसाठी बक्षीस आलं. जय मल्हार हॉटेलचे ओनर प्रथमेश कोळी एक चविष्ट खरं तर हॉटेल आहे उलविनोड परिसरातील आणि त्यांच्या वतीनं बक्षीस आहे. यावेळचा बॉल त्याच्यावर आक्रमण हल्ला चढवलाय सरळ चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडं मिळतील धावा 6 आलाय हा षटकार. पीपीएल भरले पनवेल शहराला आयोजन क्रिकेट सामन्यांचा पीपीएल भरले पनवेल शहराला आयोजन क्रिकेट सामन्यांचा आयोजन भारी नियोजन भारी पनवेलच्या या नगरीचा आयोजन भारी नियोजन भारी पनवेलच्या या नगरीचा. दरम्यानच्या कालावधीमध्ये मान्य श्री प्रभाकरजी जोशी पेठ त्यांच्या समेत रियाजी पटेल तळोजा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि साहेबांचं इथं आगमन झालंय. कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं साहेबांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. काय कमालीचा फटका खेळला तो म्हणजे निक्यू गोवारीनं कामोडी टेनिस क्रिकेटमधील एक आक्रमक खेळाडू जिथे पाहायला गेलं तर मागील चेंडूवर एक कमालीचा फटका सजवला. यावेळचा बॉल लावली अपील केलंय अगदी पायावर आदळणारा चेंडू पाहिलात. षटकारानंतर पलटवार दिलाय रोहन घरतनं आणि आणखीन एक सफलता मिळवलाय ती म्हणजे खुटारी या संघानं. हादरा लागेल जय हनुमान कामोडी या संघाला. रोहन घरतच्या विरुद्ध मोठा फटका आला पण त्यानंतर पलटवार देखील पाहायला मिळाला. निकू गोवारी सारखा एक मोठा खेळाडू बाद केलाय तो रोहन घरतला. धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 19 PTC लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करण्यात येतात. संपूर्ण पनवेल समालोचक असोसिएशन आणि त्यांचा परिवार त्यांच्या माध्यमातून पनवेल तालुक्याच्या एक मानाची स्पर्धा पनवेल तालुक्यातील 150हून अधिक गावांना एकत्र करून खरं तर टेनिस क्रिकेटचा एक महारणसंग्राम या क्रीडांगणामध्ये ज्यांनी आणलाय ते खरं तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक दिवान टेलिकॉम मेघदात मोबाईल टेलिकॉमचे ओनर त्यांना आम्ही विनंती करू आपण या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विपुल चर्चा हीच आपण करत होतो की सर्वात मोठी स्पर्धा आणि लोकप्रिय स्पर्धा रायगड जिल्ह्यातील आपण पाहायला गेला तर 16 तालुके आणि त्यातील पनवेल तालुका क्रिकेटची ही पंढरी आणि या पनवेल तालुक्यामधील एक मानाची स्पर्धा एक मोठं खरं तर प्लॅटफॉर्म पाहायला मिळत आहे पनवेल समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून आणि त्यांची ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. यावेळचा बॉल अगदी समोरच्या दिशेने खेळलाय फ्लॅटेड फटका पाहायला मिळतोय सरळ चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडं आणखीन एक आलाय गगनमेदी षटकार. आलेल्या पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय विशाल पदाळेनं आणि त्याच्या बॅटमधून मोठा फटका षटकार करता आलाय. लॉंग ऑफ क्षेत्र निवडला आणि तिथून हा फ्लायटेड फटका पाहायला मिळालाय. यावेळचा बॉल रोहनचा थोडासा खालीच राहिला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये देखील चेंडू अडवला. चांगली वापसी प्रत्येक वेळी केले षटकार आल्यानंतर डॉट बॉल देखील पाहायला मिळाले ते म्हणजे रोहन घरत जॉन्टीच्या माध्यमातून सातत्याने नावा परिसरातील नावा गावातील खेळाडू नेहमीच लोकप्रिय राहिलाय. त्या परिसरामधील उल्बेनोड प्रीमियर लीग आपण पाहत असतो सिल्वर ट्रॉफी आणि
त्या विभागामधील देखील सध्या रॉयल स्पोर्ट उल्वेची एक नामांकित स्पर्धा देखील चालू आहे आणि या नावा म्हटलं की विदाऊट कॉम्प्रोमाइज हे सातत्याने कित्येक वर्ष हे त्यांचं कॉम्बिनेशन जमून आलं आणि सध्या त्याच गावातील खेळाडू गोलंदाजी करतोय. यावेळचा बॉल अगदी खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंग ऑन रीजमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल आणि या एकेरी धावेनिशी धावपटला धाबा लागले गेले. त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना शिवशंभू जय हनुमान कामोटी या संघाच्या 3 बाद 26 धावा. हॅलो तरी बाद पनवेल प्रीमियर लीगचे आपण टायटल सॉन्ग ऐकलं. मगातपासून आपण समाजकार्याची देखील सांगतोय की क्रिकेटसाठीच नाही तर समाजसेवा हा देखील त्यांची संकल्पना सातत्यानं पाहायला मिळाली. बिगदत्त टेलिकॉम यांचे मालक यांना देखील आपण विनंती करतोय या परिसरातील सर्वांना वर्ल्ड सफारी करणारे मिद्दनचे खरं तर ओनर यांना देखील आपण विनंती करतोय आपण या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. या सर्व मंडळीने पनवेल प्रीमियर लीगवर प्रेम केलंय. आम्ही सातत्यानं सांगतो जो फक्त वर्षाचा विचार करतो तो धान्य पेरतो, जो 10 वर्षाचा विचार करतो तो झाडे लावतो आणि जो आयुष्यभराचा विचार करतो तो माणूस जोडतो. आणि माणूस जोडण्याचं काम संदीप शेठ वास्कर यांनी केलंय आणि माणुसकी जपणारं हे व्यक्तिमत्व आहे. बरेचसे खरं तर समालोचक असतील, बरेचसे खरं तर खेळाडू असतील, त्यांना एक वेगळा प्लॅटफॉर्म देण्याचं काम सातत्यानं कित्येक वर्ष संदीपजी वास्कर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 26 धावा. चांगली सुरुवात पाहायला मिळते ती म्हणजे शिवशंभू जय हनुमान कामोडी या संघाची. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या, त्यानंतर रोहन गरजच्या विरुद्ध 15 आल्यात. धावपटला धावा पाहायला मिळतात त्या 13.00च्या सरासरीनं 26 धावा. विकेट देखील जरूर गेल्यात त्या म्हणजे कामोडी संघाच्या. अक्षय पवार स्वस्तामध्ये बाद झाला पण त्यानंतर पंकज गडगेवर आता पूर्णपणे लक्ष असेल. यावेळचा बॉल अगदी पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. चांगला फटका बॅकफुटला जाऊन अगदी लॉफ्टेड केलाय आणि चेंडूवर मिळतील धावा 4. जीवनाचं योगदान अगदी गॅप सिलेक्शन पाहायला मिळालं. बॅकफुटला जाऊन अगदी स्वीपर कव्हरच्या मधून हा फटका खेळून काढला जिथे मिळाल्या गेल्या धावा 4 आणि या 4 धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्यात त्या 30 धावा. आदित्य मोरे गोलंदाजीसाठी दाखल झालाय. मागील सामन्याचा हिरो ज्याने कमालीची गोलंदाजी कमालीची फलंदाजी देखील केली आणि त्या सामन्यामध्ये महत्त्वाचा घटक राहिलाय तो हा खेळाडू आदित्य मोरे. यावेळचा बॉल थोडासा आकूट टप्प्याचा होता. लवकर टप्पा ओळखलाय. समोर सिद्धेश कोळी आहे. लॉंगॉन क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. अवघी 1च धावेतून मिळेल आणि या एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्यात त्या 31 धावा पाहायला मिळतात. अगदी 5 षटक आणि त्यामध्ये 5 गोलंदाज वापरले जातात. एक आगळी वेगळी संकल्पना. पनवेल प्रीमियर लीगचे 4थं पर्व सालाबाद प्रमाणे काहीतरी वेगळं करायचं आणि हे वेगळं करून दाखवलंय पनवेल समालोचक असोसिएशननं. यावेळचा बॉल अगदी बॅकफुटला जाऊन लवकरला लॉफ्ट करायचा. डायरेक्ट हिटचा हा प्रयत्न राहिलाय. कमालीचं खरं तर हिट केलंय. सिंगल रन्स कंप्लीट. दुसरीसाठी पलटले देखील आणि दुसरी धाव घेत असताना इथून तिसऱ्या पंचांकडे वळलेत हेमंत कोळी सरांचा. खरं तर हा निर्णय अगदी तिसरे पंच इथे जॉईन होतील आणि तो त्यानंतर अगदी योग्य तो डिसिजन आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. सन्माननीय अझर पटेल यांचं ते शुभागमन झालंय. त्यांना विनंती आहे या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इट्स आउट. डायरेक्ट हिट केला होता तो म्हणजे आदित्य मोरेना.
पहिली धाव घेत असतानाच खेळाडू बाद झालेत, अतिघाई संकटात नाही आणि हेच पाहायला मिळालं. अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये त्यांनी चेंडू अडवला आणि त्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला. अगदी महत्त्वाचा घटक यावेळी खेळाडू क्रमांक पंकज गाडगे, फार महत्त्वाची विकेट, मागील सामन्याचा हिरो. या मॅच मध्ये देखील त्याच्या बॅटमधून 12 धावा येताना पाहायला मिळाल्यात आणि तो खेळाडू अगदी स्वस्तामध्ये बाद झाला. या षटकातील आणखीन 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावपटला धाबा लागल्या गेल्यात त्या 31 धावा, 31 रन्स. हेमंतजी कोहली सरांना आपण मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचा विक्रम त्यांनी देखील केलाय, त्यामुळे बऱ्याच वर्षाचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे देखील आहे. स्क्वेअर लेग पंच पाहायला गेलात तर प्रदीपजी शिंदे, घाटकोपर, बटवाडी, मुंबई आणि थर्ड अंपायर आपल्या सोबत जॉईंट आहेत शैलीजी चव्हाण. यावेळचा हा बॉल हातातून बॅट स्किड झालाय, त्यामुळे कोणत्याही प्रकारची धाव घेण्यामध्ये इंटरेस्ट दाखवला नाही फलंदाजांना. आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर आदित्य मोरेच्या चौकार आला, पण त्यानंतर काय सटिक लाईनवर त्याने गोलंदाजी केलंय. मागील सामन्यामध्ये तो हिरो राहिला आणि मागील सामन्यामध्ये देखील अशाच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली होती आदित्य मोरेची. आणि जणू काय तीच आपण मॅच पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहतोय की काय, असं सध्या चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. धावपटला धावा लागल्या गेल्यात त्या 31 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेचा लोअर फुलटॉस बॉल लवकर पिक केलाय. लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात, फक्त 1च धाव मिळेल आणि एकेरी धावनिशी धावपटा धावा लागल्या गेल्या तर 32. हीच आपण चर्चा मागातपासून जतीन केली की पहिल्या सामन्यामध्ये ज्या संघानं 72 धावा अगदी सहजरित्या चेस केल्यात त्या संघाच्या समोर शिवशंभू जय हनुमान कामोटे या संघाला 60-65 गाठावी लागेल. सध्या प्रयत्न चालू आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 4 बाद 32 धावा. अतिशय चांगला असा सामना रंगला गेला. बरेचसे प्रेक्षक देखील लाईव्ह जोडले गेलेत. प्रेक्षकांसाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण इलेक्ट्रिक स्कूटी तुम्हाला देणार आहोत, जी आम्हाला पुरस्कृत करण्यात आलं. SSD मोबाईल, मराठी माणसाच्या हक्काचं दुकान, त्यांच्या वतीनं ही पुरस्कृत करण्यात आलं. यावेळचा बॉल अगदी पुन्हा एकदा फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न राहिला. बॅटचा टो लागून अगदी विकेटवर चेंडू राहिला, त्यामुळं आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. आदित्य मोरेचं षटक जर आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. फक्त 6 धावा त्यानं खर्ची केल्यात. अतिशय चांगलं षटक पाहायला मिळतं. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. आपण ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये देतोय आणि आपण वळतोय DJ प्रशांत यांच्याकडे. पंचवीस नोव्हेंबर ते 6 डिसेंबर संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर जवळजवळ पनवेल प्रीमियर लीग, ज्यामध्ये आपल्याला 32 संघ खेळताना पाहायला मिळणार आहेत. प्रथम पारितोषिक 5 लाख, द्वितीय 2.5 लाख, तृतीय आणि चतुर्थ 1,25,000. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आपण इलेक्ट्रिक स्कूटी देखील देणार आहोत. त्या समवेत विजेत्या संघाच्या संघ मालकाला देखील इलेक्ट्रिक स्कूटी दिली जाईल. एक दमदार स्पर्धा, पनवेल तालुक्यातील वैभव संपन्नता दर्शवणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं आहे. आणि जवळजवळ 10 ते 12 दिवस क्रिकेटचा हा महारणसंग्राम पनवेल तालुक्यामध्ये पाहायला मिळतोय. त्याचबरोबर ग्रामीणचे देखील संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. भव्य दिव्य आयोजन सातत्यानं सालाबाद प्रमाणे राहिलंय. 3 षटकांमध्ये धावा 32 लागल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
बॅटिंग करतायत शिवशंभू जय हनुमान कामोडे संघ, अक्षय पवारचा संघ आणि त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय पांडुरंग शेठ म्हात्रे CCC कुटारी, टीम कॅप्टन विशाल म्हात्रे सध्या क्षेत्ररक्षण करतोय. एक सामना जिंकलेत, विनर्स विरुद्ध विनर्स सध्या मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला कमिटी देखील विशेष चर्चा करताना पाहायला मिळते. त्यावेळेचा हा पहिलाच बॉल गोलंदाजी ट्रॅकवर आपण विशालला पाहू शकतोय. विशालचा हा पहिलाच बॉल सातत्यानं विशालची देखील मगाच्या सामन्यामध्ये गोलंदाजी चर्चेचा विषय राहिली. पहिल्या चेंडू षटकार आल्यानंतर त्यानं देखील महत्त्वाच्या विकेट देखील मिळवल्या होत्या. संघाचा कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट. यावेळेचा आणखीन एक बॉल काय समोरून वळवलाय. कुटारी गावाची ओळख सांगणारे चेंडू आता सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि ज्या कुटारी गावानं विश्वास दाखवलाय विशाल म्हात्रेवर, त्या विश्वासा पात्र सध्या आतापर्यंत त्याने खेळ देखील दाखवलाय. मागील 2 चेंडू निर्धाव आलेत. चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. अगदी समोरून चेंडू वळवण्याची शैली असलेला समोर विशाल आहे. विशालला पदालीच्या समोर चांगली गोलंदाजी. पुढे येऊन फुटवरचा चांगला वापर केलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात, त्याच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू चाललाय सीमा पार, आलाय विशालच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. ऑन द स्क्रीन पुन्हा एकदा रिप्ले पाहायला मिळेल जिथे विशाल म्हात्रेचा बॉल अगदी जवळजवळ 2 ते 3 पावलं फुटवरचा चांगला वापर केला आणि बॅटचा फ्लो ओपन केला. लॉंग ऑफच्या वरतून षटकार पाहिला आपण. स्विचिटचा हा प्रयत्न अगदी यष्टरक्षकाच्या हातातून चेंडू निसटला देखील, पण चांगले प्रोटेक्शन पाहायला मिळतं. आणखीन एक डॉट बॉल जरूर आला. षटकारानंतर हा प्रयत्न का केला विशालनं, हा देखील प्रश्न आता प्रेक्षक विचारतात. कारण सरळ बॅटनं फटके येत आहेत, अगोदरच धावा थोडेसे कमी आहेत. या संघाच्या कुटारी संघाच्या समोर तुम्हाला 60-65 धावा बनवाव्या लागतील. एक फायटिंग स्कोर उभा करावा लागणार आहे. डॉट बॉल आल्यानंतर चांगली वापसी म्हणायला लागेल विशाल म्हात्रे यांची. फिरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तैनात पाठीमागच्या दिशेनं, क्षेत्ररक्षकाने टिपला झेल. आणखीन एक हात लागेल शिवशंभू जय हनुमान कामोडे या संघाला. खेळाडू क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर. धापला धावा लागले गेले 38 धावा. महत्वाची विकेट मिळवून दिले विशालला. एक षटकार जरूर आलाय, पण त्यानंतर विशाल फादलीचा एक महत्वाची विकेट देखील मिळवल्या. कामोठे संघाची थोडी बॅटिंग लाईन कमजोर जरूर वाटते, पण त्यानंतर बॉलिंगचा विचार केला तर बॉलिंग मध्ये दमदार त्यांनी प्रदर्शन दाखवलं. अगदी रघु परदेशी असतील असे नामांकित गोलंदाजांनी त्यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. कल्पेश गरजचं आपण कौतुक करूयात, जिथे त्यानं देखील चांगली गोलंदाजी केली. पण या सामन्यामध्ये सध्या बॅटिंगची आवश्यकता आहे, त्या अर्थातच शिवशंभू जय हनुमान कामोडे या संघाला. आप सोचिए हम बनाएंगे. यावेळचा हा बॉल अगदी समोरच्या दिशेने खेळून काढलाय. आडव्या पट्ट्या नसेल चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडं, आलाय हा PPL सिक्सर. चार षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 44 धावा, 44 रन्स. धावपटला धावा लागल्या गेल्यात. फैजल रुपिंग सोल्युशन, आप सोचिए हम बनाएंगे. आजम राय यांचं इथं आगमन झालंय. ते देखील पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून एन्जॉय करतात ही संपूर्ण स्पर्धा.
सातत्याने आपल्या समोर एक बॅनर पाहायला मिळतोय. पूर्णपणे विश्वसनीय काम ज्यांचं सातत्याने पाहायला मिळालं आहे. पैजल रूपिंग सोल्युशन आप सोचिए हम बनाएंगे आणि आजमजी राय यांचं इथं आगमन पाहायला मिळतं. ते देखील एन्जॉय करतात. प्रीमियर लीगचं चौथं पर्व. धावपट्या धावा लागले गेल्यात 44 धावा. जी चर्चा आपण करत होतो की 60-65 बनतील का, सध्या त्याच दिशेनं बॅटिंग करत असताना शिवशंभू जहरमान कामोडे संघ पाहायला मिळतोय. समोर बारक्या शेळके. यावेळचा हा फटका जरूर चांगला, लॉफ्टेड केलाय, सरळ चेंडू चाललाय कव्हरच्या डोक्यावरून. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ टायमिंग. आणि यावेळी चेंडू जाईल सीमा पार. मिळतील धावा 6. षटकाराने धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 50 धावा. आणखीन एक तडाखा. बारक्या शेळके नावाची मशीन आणि त्याच्या बॅट मधून आणखीन एक आलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. बॅक टू बॅक दुसरा षटकार. सुरुवात थोडीशी खराब जरूर झाली होती शिवशंभू जहरमान कामोडे या संघाची. बापदेव पाली संघाचा खेळाडू बारक्या शेळके सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. आणि यापुढे होणारा सामना अंश 11 खेरेने, मयूर वाघमारे आणि त्यांच्या विरुद्ध अनमोल किंग कलंबोली, साहिल खानावकर या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय. आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. यावेळचा आणखी एक फटका दर्जेदार सरळ चेंडू चाललाय. आजच्या रात्रीतील सर्वाधिक लांब लचक षटकार आलाय बारक्या शेळकेच्या बॅट मधून. तीन चेंडूवर 3 मोठे फटके. बारक्या नावाचं वादळ. कामोटे म्हटलं की बारक्या कांबळीची आठवण येते. पण आज सध्या शिवशंभू जहरमान कामोडे संघासाठी हा बारक्या शेळके बापदेव पाळी संघाचा खेळाडू त्याच्या माध्यमातून कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. 3 चेंडूवर 3 षटकार आलेत रोहित पाटीलच्या विरोधात. आणि धावपट्टा धावा लागल्या गेल्यात त्या 62 धावा 62. ही चर्चा अक्षय करत होता की 60-65 बनल्या तर समोरच्या संघाला आम्ही देखील घाम फोडू शकतो. आणि या गुलाबी थंडीमध्ये सध्या बारक्या शेळकेनं घाम फोडलाय तो खुटारी या संघाला. चांगली गोलंदाजी मात्र त्याच्याही पेक्षा चांगली सध्या फलंदाजी पाहायला मिळते. आणखीन एक तडाखा. घुटना टेक तमाशा देख सरळ चेंडू चाललाय पेड गावाला भेटायला. सलग्न आलाय 4 चेंडू मध्ये चौथा षटकार. चार चेंडू मध्ये 4 षटकार. बारक्या शेळकेची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत आहे. काय कमालीची बॅटिंग. एकटा वाघ लढलाय शिवशंभू जहरमान कामोडे या नावासाठी. एका टॅग लाईन वर सध्या तो बॅटिंग करत असताना 5 चेंडू खेळलाय 24 धावा धावपटल्यावर वैयक्तिक त्याच्या पाहायला मिळतात. संघ पोहोचलाय 68च्या घरात 68 रन्स. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. रोहितच्या विरुद्ध 4 चेंडू मध्ये 6 षटकार. रोहितच्या 4 चेंडू मध्ये मागील 4 षटकार पाहायला मिळालेत. ती देखील बारक्याच्या बॅटमधून अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळते. जिथे 44 धावा 4 ओव्हरमध्ये पाहिल्या होत्या पण मागील 4 चेंडूमध्ये 24 धावा आल्या. त्यामुळे टेन्शन वाढलंय, डोकेदुखी वाढलंय समोरच्या संघाची. अक्षरशः घाम फुटलाय. पाचवा पाहायला मिळेल का प्रेक्षकांना, त्यासाठी प्रेक्षक देखील जमा आहेत.
स्लोवर परीचा बॉल एक्स्ट्रा कव्हरिंगच्या दिशेनं बारक्या शेळके ऑन फायर. सलग्न 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकलेत बारक्यानं. प्रकल्पग्रस्त होतात म्यांनी घेतल्याने छातीवर घाव. प्रकल्पग्रस्त 74 धावा. शेवटचा एक चेंडू. 5 चेंडूमध्ये 5 आलेत. 6वा षटकार पाहायला मिळेल का? बारक्या शेळके मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील आणि रोहित पाटीलच्या विरुद्ध 5 चेंडूमध्ये 5. 6वाला तर आगळा वेगळा एक विक्रम पाहायला मिळेल पनवेल प्रीमियर लीगच्या या सत्रामध्ये. या वेळचा हा बॉल उजवी इष्टीच्या बाहेरून येणारा पाहायला मिळाला. एक्स्ट्रा स्वरूपात धाव देखील जोडली जाईल. थोडस प्रेशर जरूर पाहायला मिळतं. धावपट्टा धावा लागले गेले तर 75. 6वा षटकार येईल का? यावेळचा बॉल त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली. झेल जरूर झालाय पण बारक्या शेळकेची बॅटिंग आवडली असेल ते एकदा जोरदार टाळ्या होऊन जात्या बारक्यासाठी. हॅलो तरी पण धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या प्रथमदा बॅटिंग करत असताना शिवशंभू जय हनुमान कांबोडी या संघाच्या 75 धावा आणि 76 धावांचं आव्हान ठेवलंय स्वर्गीय पांडुरंग शेठ म्हात्रे CCC कोटारी संघासमोर. आपण थोड्याच वेळामध्ये टॉस बॉक्स कडे वळतोय पण आजच्या या डे नाईटच्या फॉरवर्ड मध्ये स्वर्गीय पांडुरंग शेठ म्हात्रे CCC कोटारी या संघासाठी ज्यांनी टी शर्ट पुरस्कृत केलेत असे श्रीनाथ एकनाथ शेठ भोपी सुकापूर आणि आकाशजी पाटील विचुंबे यांचे देखील आपण आभार व्यक्त करतोय. तसेच अंश 11 खेरणे आणि अनमोल किंग कलंबोली या संघासाठी बाळूशेठ भोईर नितलस श्री गणेश इन्शुरन्स कंपनी यांच्या वतीनं देखील 2 संघांना टी शर्ट देण्यात आले. टी शर्ट ट्रॅक संपूर्ण ड्रेस कोड दिलाय त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करतोय. आणि शिवशंभू जय हनुमान कामोटे या संघासाठी समीर शेठ पाटील डायरेक्टर आर्यन ग्रुप चिरले आणि श्री आकाशजी टकले ग्रामपंचायत सदस्य चिरले यांच्या वतीने टी शर्ट पुरस्कृत करण्यात आले त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करतोय. आपण कुठेही जाऊ नका. मॅच आणखीन हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळेल आणि 75चा पाठला केला जाईल की नाही हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आवाज ऐकायला मिळेल आमचे IPL स्टार समालोचक कुणालजी दाते सर. धन्यवाद. हॅलो थँक्यू सो मच. हॅलो विपुलजी पाटील. महेंद्र एक मिनिट. सागरजी पाटील यांच्या वतीनं बारक्या शेळकेसाठी इथं कॅश प्राइज आलाय. टोटल 3000 कॅश प्राइज. आपण मॅच संपल्यानंतर बारक्या घेऊन जा. तर नक्कीच पनवेल प्रीमियर लीग पर्व 4 आणि या 4थ्या पर्वामध्ये आपण पाहतोय रोहिंजणगावचे एक प्रसिद्ध उद्योजक शरदजी पाटील माजी कर्णधार जयदुर्गा रोहिंजण त्यांच्यासोबत या पनवेल प्रीमियर लीगचा पाठीचा कणा सोपान शेठ पाटील महाराष्ट्र स्टीलचे प्रोप्रायटर. त्याचबरोबर आपण पाहतोय मंचावर प्रभाकर दादा वास्कर आमचे स्वर्गीय जितेंद्र जोशी यांचे मित्र आणि नेहमी आमच्या लक्षात राहील हसती खेळती एवन जोडी. आज ते आमच्यामध्ये नाही आहेत. खूप वाईट वाटतं. त्यांना देखील आपण अभिवादन करूया. आणि अजून मंचावर आपण पाहुणे बघतोय सलीमभाई आणि आजमभाई या सर्वांचं पनवेल प्रीमियर लीग 2025 पर्व 4मध्ये सहर्ष स्वागत करतोय. आणि नाणेफेकीकडे वळण्यासाठी मी घेऊन चालतोय माझे साथी समालोचक मित्र निनादजी कदम यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो धन्यवाद महेंद्रजी. आज आपण पाहिलं पहिला सामना झाला दुसरा सामना त्यानंतर विनर्स असा सामना पाहिला आपण आणि त्यानंतर आता लुझर्स असा सामना होईल. अनमोल किंग्स रोडपाली जे कॅप्टन इथं उपस्थित आहेत आपण पाहतोय साहिल कानावकर. त्याचप्रमाणे अंश 11 खेरणे मयूर वाघमारे आपण लगेचच टॉससाठी यायचं आहे. टॉससाठी मी आमंत्रित करतोय मंचावर उपस्थित शरदजी पाटील उद्योजक रोहिंजण त्याचप्रमाणे सोपान शेठ पाटील यांना देखील त्याचप्रमाणे प्रभाकर दादा वास्कर दिवाण टेलिकॉमचे मिगदादजी मोबाईल टेलिकॉममध्ये यांचं एक चांगलं नाव आहे. ह्या सर्व मान्यवरांना मी टॉससाठी आमंत्रित करेल. मयूर आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये.
पाहुण्यांना विनंती असेल आपण यायचं आहे टॉससाठी. टॉस बरोबर आपला सन्मानही केला जाईल. त्याचप्रमाणे सलीम भाई व आझम भाई आपल्याला देखील विनंती आहे आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. त्याचप्रमाणे आपण टॉस देखील करून घ्यायचा. मयूरची देखील इथे उपस्थिती आहे. मी शरदजी यांना विनंती करतो की आपण टॉस कॉल करायचा आहे. हेड हा कॉल केलेला आहे आणि हेड आलेला आहे. साहिल खानावकर अनमोल किंग्स रोडपल्ली हा संघ इथे टॉस जिंकलेला. त्यांचा निर्णय काय असेल? आम्ही शतरक्षण करू. साहिल पाहायला गेलं तर सामना मगाचा जो आपण पाहिला तुम्ही बऱ्यापैकी खेचत आणला होता तो सामना, परंतु एक निसटता विजय म्हणावा लागेल. तर ह्या जो मॅच असेल त्यामध्ये तुमची स्ट्रॅटेजी काय असेल आणि ज्या चुका ज्या मागच्या सामन्यामध्ये झाल्या त्या तुम्ही कशा भरून काढाल? नक्कीच ही डिवॉर डाय मॅच आहे. या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स करायलाच लागेल आणि समोरच्या टीमला आम्ही कमीत कमी रनमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आपण ऐकलं साहिल खानावकर यांच्याकडनं स्ट्रॅटेजी पुढच्या मॅचसाठी, कारण हरून दोन लुझर संघ हे खेळणार आहेत. त्यानंतर मयूर आहे. मयूरला देखील विचारेन की तुम्ही देखील एक मागची मॅच हारलेला आहात. या मॅचमध्ये तुमची स्ट्रॅटेजी कशी असेल बॉलिंग अँड बॅटिंगमध्ये? नक्कीच पहिली मॅच आम्ही हारलो आहे. त्याचे कारण आम्हाला आमची ज्या चुका झाल्यात त्या नक्कीच पुढच्या मॅचला आम्ही सुधारू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद साहिल आणि मयूर. बेस्ट ऑफ लक तुम्हाला या मॅचसाठी. आणि असं म्हणतो ना दोन्ही हरलेले संघ आहेत. जखमी वाघ जो असतो तो खूप डेंजर असतो आणि हे दोन जखमी वाघ आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. आपण पाहुण्यांचा देखील सन्मान करणार आहोत. हॅलो. तर नक्कीच प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतोय आणि प्रत्येक पाहुण्याचं सन्मान करणं आमचं यथोचित भाग्य. इथून मात्र मी संदीपजी भास्कर आणि निनाद कदम यांना विनंती करतोय मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे शरदजी पाटील उद्योजक आणि जय दुर्गा विभजन संघाचे माजी कर्णधार यांचा शुभ सन्मान करायचा आहे. अलंकार आबा देखील यायचं आहे. मोहन पाटील आपण देखील या निनाद कदम. मॅच चालू आहे. प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त होत आहे. अतिशय हाय व्होल्टेज मुकाबला मैदानामध्ये आपण पाहतोय. चौकार षटकारांची अतिशबाजी आपण पाहतोय आणि पाहुण्यांचा सन्मान देखील. त्याचबरोबर मी विनंती करतोय अलंकार पाटील यांना की सोपानदादा पाटील यांचं इथं शुभ सन्मान करून घ्यायचं आहे. बोलूया आपण पुढील सन्मानाकडे. प्रभाकर दादा भास्कर यांचं देखील शुभ सन्मान इथे केलं जाईल आणि बॅक टू द कॉम्बॉक्स मंचावर जोडले जातील. महाराष्ट्र नव्हे तर भारताचा बुलंद आवाज IPL फेम कुणालजी दाते सर. थँक्यू. धन्यवाद. चौकार आलाय हवेत आहे आणि बरोबर ड्राईव्ह डाव्या बाजूने काढलाय मिड ऑफच्या. 4 धावा आणखीन येतील. बॅक टू बॅक दुसरा चौकार प्रतीकच्या बॅटमधून. जीवना रोहिंजनचा प्रतीक पाटील सध्या बॅक टू बॅक 2 चौकार, एक स्क्वेअर ऑफ द विकेट आणि त्याच्यानंतर मिड ऑफच्या डाव्या बाजूने लॉंग ऑफला चौकार त्याच्या बॅटमधून आला. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर आहे. टार्गेट मोठं आहे. या मॅचमध्ये 76 धावा करायचे आहेत. हा बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा वाईट बॉल. दबाव बनतोय आता गोलंदाजावर. प्रणय जो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानामध्ये गेलाय गोलंदाजी करणाऱ्या टीम मध्ये. पंकजला रिप्लेस त्याने केले आणि त्याच्या जागेवर खेळाडू इम्पॅक्ट टाकेल का हा प्रश्न आहे. परंतु सध्या 10 धावा आल्यात. पहिल्या 2 बॉलचा खेळ संपलाय. 2 वाईट 2 चौकार. प्रतीकच्या बॅटमधून ते 2 चौकार आलेत. हॅलो. अंश 11 किरणे या संघाचे संघमालक शैलेश जिमाळे यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन स्थान आपण नवायचं. धन्यवाद. दोन्ही प्रतीक मैदानामध्ये आहेत. प्रतीक हुद्दार, प्रतीक पाटील. सध्या स्ट्रायकिंगला प्रतीक पाटील. ओ काय फटका. टायमिंग प्रॉपर. बॉल करतोय हवाई सफर. बॉल सीमा पार येतोय. आणखीन एक PPL सिक्सर.
गिडीचे काय फटकेबाजी सध्या मैदानामध्ये सुरू आहे. चौफेर फटकेबाजी, हा देखील एक देखना फटका, राजस फटका प्रणयच्या विरोधात. जसा बॉल स्लॉटमध्ये पडला तशी बॅट फिरली आणि समोर फटका सजवत असताना प्रॉपर टायमिंग लॉंग ऑफला सिक्सर मारलाय. 16 धावा झाल्या स्कोअरबोर्डवर. टीट फॉर टॅट, जशाच तसं प्रत्युत्तर दिले स्वर्गीय पांडुरंग शेठ मात्रे, CCC कुटारी या टीमने शिवशंभो जयनुमान कामोठे या टीमला. पहिला डाव पूर्णपणे राहिला नावावर, कारण सलग 5 बॉलवर 5 षटकार मारले बारक्या शेळकेने. परंतु दुसरा डाव प्रतीकच्या नावावर राहील का? आतापर्यंत 14 केलेत. वेगवान बॉल मागे चाललाय, विकेट किपर बीट आणि अखेर प्रतीक हुद्दारने ती धाव चोरली आहे. प्रतीक पाटीलला सांगितलं ती धाव घे आणि अखेर ती एक धाव कंप्लीट होते. टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढतायत. धावा झाल्या 17. 17 रन स्कोर बोर्डवर. आता थोडीशी शांतता मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते, कारण पहिल्या डावामध्ये तो विस्फोट पाहिला. दुसऱ्या डावामध्ये देखील तीच अपेक्षा आहे. दोन्ही प्रतीक त्याच्यासाठी जाणले जातात. एक रोहिंजनचा आहे आणि प्रतीक हुद्दार नांदगावचा आहे. त्याच्या बॅटमधून देखील मोठमोठे फटके येत असतात. पहिले षटक हाताळतोय प्रणय भोईर, इम्पॅक्ट खेळाडू आहे. पुढचा बॉल प्रणयचा. प्रतीक हुद्दारने उलटा फटका सजवला, रिव्हर्स स्वीप, बॉलला पाठवले थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. पाच बॉल मध्येच 21 धावा झाल्यात. तुफानी फटकेबाजी सुरू झाली आहे. जरी 75च्या वर धावा करायचे त्या मॅच मध्ये 76चं लक्ष असेल तरी देखील इरादे अगदी स्पष्ट आहेत. पॉझिटिव्ह इंटेंट, सकारात्मक दृष्टिकोन पाहायला मिळतोय. सुरुवातच प्रतीक हुद्दारने केली आहे, उलट्या फटक्याने चौकार मारलाय. स्ट्रोकसाठी जागा बनवली आणि हा क्रॅकिंग ड्राईव्ह आहे. बॉलला पाठवलंय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, जमिनीला घासत पुसत चाटत बॉल गेलाय, सीमा पार, येतोय चौकार. प्रतीक हुद्दार मनगटात आहे, जोराने मारलाय कडक फोर. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. स्ट्रोकसाठी जागा बनवली, जसं सांगितलं विकेट किपरने बॉल थोडासा मागे ठेवला आणि त्याच्यानंतर मागचा पाय वाकवला आणि काय ड्राईव्ह दाखवलाय, परफेक्ट स्क्वेअर ड्राईव्ह. बॉल सीमारेषा पलीकडे. 25 धावा स्कोर बोर्डवर आल्यात. पहिलं षटक संपलंय. भरपूर महागडं षटक प्रणय भोईरचं. दुसऱ्या ओव्हरमध्ये एक्सपिरियन्स वापरला जाईल. रघु परदेसी यांचा. मागच्या मॅचमध्ये रघु परदेसी यांनी 2च धावा खर्च केले होते, 1 विकेट घेतली होती. या मॅचमध्ये आता पाहूया दोन्ही प्रतीक त्यांच्या विरोधात कसा खेळ करतात. 76चं टार्गेट आहे, 51 करायचे आहेत अजूनही येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये. 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे, 51 धावांची गरज. रघु परदेसी मेट्रो एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज. फिल्डिंगमध्ये बदल. सध्या स्ट्रायकिंग एंडला प्रतीक पाटील, नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रतीक हुद्दार. दोन्ही प्रतीक इन फॉर्म आहेत, चांगली बॅटिंग करतात. पहिला बॉल सेकंड ओव्हरचा पॉवर प्लेच्या दरम्यान. विकेट कीपर अक्षय, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईनले गली. पहिलाच बॉल थोडासा जास्त शॉर्ट होता, फिरून मारण्याचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंडला. काय करतोय प्रतीक, आणि इथे कदाचित स्टंपला बॉल लागलेला नसावा, थोडासा लेट लागलाय, मिस झालाय असं दिसतंय चित्र. अंतात
थोडीशी दुखापत झाली आहे तिथे बॅटरला आणि त्याचमुळे कदाचित पाण्याची मागणी झाली आहे. प्रतीक धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये असफल. पहिला डॉट बॉल आलाय. अप्रतिम दृश्य सध्या PTC लाईव्ह वर तुम्ही पाहताय. अर्धचंद्र कोर सध्या तुमच्या स्क्रीनवर. पंधरा धावांवर खेळतोय प्रतीक पाटील. प्रतीक हुद्दार 8 वर. एक डॉट बॉल आला. या ओव्हरची सुरुवात रघु परदेसीने चांगली केली आहे. टार्गेट आहे 76चं. अजूनही 51 धावांची गरज. दुसरा बॉल पायाचा वेध घेतला जातो. आणखीन एक डॉट. लगातार 2 डॉट बॉल. जास्त क्रीजच्या आतमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतात बॅटर. इथे चूक होते. बॉल तुमच्या जवळ येणार नाहीये. बॉल पर्यंत तुम्हाला जावं लागेल. फुटवर्क पाहिजे त्याच्यासाठी. पदलालित्य मराठी शब्द त्याच्यासाठी. परंतु सध्या ते पदलालित्य दिसत नाहीये. क्रीजच्या आतमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय प्रतीक पाटील कडून आणि 2 वेळेला तो प्रयत्न फसलाय. सलग 2 डॉट बॉल. हे पाहिजे. फुटवर्क पाहिजे. त्यावेळेला तुम्ही मारू शकता. परंतु डीप मध्ये फिल्डर आहे आणि अखेर तो झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद होतोय. रघु परदेसीच्या खात्यामध्ये यश. प्रतीक पाटील आउट. प्रकल्पग्रस्त फलंदाज सिद्धेश कोळी गव्हांचा खेळाडू आहे. इन ऍक्शन असणार आहे. टीमची धावसंख्या 25. पहिला धक्का दिलाय रघु परदेसी यांनी. सलग 3 चेंडू निर्धाव टाकलेत आणि हा ऍक्शन रिप्ले. टर्न झालेला बॉल स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला एक चांगला झेल टिपण्यात आलाय विशाल कडून आणि त्याचमुळे विकेट गमावली आहे. चांगलं जजमेंट विशालचं. 21 बॉल आणि 51 धावांची गरज आहे आता या मॅचमध्ये. सलग 3 चेंडू निर्धाव टाकलेत रघु परदेसी यांनी. म्हणूनच म्हटलं जातं की अनुभव अध्यापकाचं काम करतं. कोणतंही क्षेत्र तुम्ही निवडा क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये तो अनुभव पणाला लावत असताना रघु परदेसी. मागच्या मॅचमध्ये फक्त 2 धावांचे षटक 1 विकेट. या मॅचमध्ये आतापर्यंत सलग 3 डॉट बॉल त्याच्यामध्ये 1 विकेट. पहिलं षटक 25 धावांचं आलं प्रणयचं. परंतु त्याच्यानंतर एक कमबॅक केलंय टीम शिवशंभू जैनुवान कामोठे या संघाने. मॅच ऑन. परंतु मैदानामध्ये सिद्धेश आलाय. सिद्धेश देखील एक मातब्बर खेळाडू आहे. सिद्धेश कोळी गव्हांचा लेफ्ट हँडेड बॅटर. इथेही धाव मिळणार नाही. चौथा डॉट बॉल रघु परदेसी यांच्याकडून. शेवटचे 2 बॉल आता शिल्लक आहे त्या पॉवर प्लेच्या दरम्यान. बरोबर पकडून गोलंदाजी केली आतापर्यंत. जास्त जागा दिलेली नाहीये. यष्ट्यांना चिटकून आहे विकेट कीपर अक्षय. रनअप मध्ये व्यत्यय. अंपायरचा सिग्नल येतोय डेड बॉल. सिद्धेश स्ट्रायकिंग एंडला. 5वा बॉल या षटकातला. फिरवलाय बॉल मागे. फिल्डर आहे. रनआउटची संधी आहे आणि यावेळेला नॉन स्ट्रायकिंग एंडला एक सिंगल कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीने अखेर 5व्या बॉलवरती सिंगल आली आहे बॅटरच्या खात्यामध्ये. आणि आता टीमची धावसंख्या 26-26. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. चांगलं षटक. पहिल्या डावामध्ये पूर्णपणे बोलबाला होता बारक्या शेळकेचा. 5 षटकार त्याने मारले. दुसऱ्या डावाची सुरुवात धडाक्यात केली प्रतीक हुद्दार आणि प्रतीक पाटीलने. आणि आता गोलंदाजीमध्ये कमबॅक करून दाखवले रघु परदेसीने. हे चमकलेले चेहरे आहेत या PPL मध्ये आजच्या या दुसऱ्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये. म्हणजेच तिसऱ्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये जे जिंकलेले संघ खेळतात. नेक्स्ट मॅचमध्ये पराभूत संघ एकमेकांच्या विरोधात असतील.
शफल झाला आणि यावेळेला टायमिंग प्रॉपर आहे. स्क्वेअर लेगला उडवलाय बॉल, सीमा पार येतोय आता षटकार प्रतीक हुद्दारच्या बॅटमधून. बाजूला घ्या थोडीशी मीटिंग, कारण 5 तारखेपर्यंत ती खेळपट्टी टिकवायची. अंपायर तुम्ही देखील माहिती देत चला. हॅलो 18 मध्ये 44 पाहिजेत. येस. त्याचप्रमाणे आज जो ग्रामीणचा सामना होणार आहे, ओम नर्मदेश्वर आई गावदेवी किरवली व शिवशक्ती खारघर, हा जो सामना होणार आहे यानंतर लुझर्स वर्सेस लुझर्स, त्यानंतर हा ग्रामीणचा सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघाचे संघनायक आपला संघ आपण रेडी ठेवायचा आहे. 18 बॉल आणि 44 धावांची गरज आहे. 44 फ्रॉम 18 हे समीकरण आता या मॅच मध्ये असणार आहे. मॅच ऑन. षटकाराने सामना परत एक वेळा फिरलाय. 50 करायच्या होत्या. सिक्सर आला रघु परदेशीच्या शेवटच्या बॉलवर. परत एक वेळा मेन इन येल्लो म्हणजे स्वर्गीय पांडुरंग शेठ मात्रे CCC खुटारी हा संघ मॅच मध्ये कमबॅक करतोय. गोलंदाजीमध्ये आता बदल होईल. ओव्हर नंबर 3 निकू गोवारी कामोठे या गावचा खेळाडू. गोलंदाजी करण्याची मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावर सोपवली आहे अक्षयने. पनवेल प्रीमियर लीग पनवेल समालोचक असोसिएशनच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. 4थं पर्व आहे, यातच सर्व आहे. अप्रतिम दर्जेदार असं आयोजन संदीप वास्कर आणि त्यांच्या संपूर्ण समालोचकांच्या वतीने. चांगले चांगले उपक्रम, नेहमीच सामाजिक उपक्रम त्यांनी राबवलेत आणि त्यातल्या त्यात क्रिकेटच्या माध्यमातून जनसेवा हा प्रामाणिक प्रयत्न त्यांच्या माध्यमातून नेहमीच झालाय. अशा या लीगचं आयोजन तुम्ही पाहताय, साक्षीदार तुम्ही आहात. ड्राईव्ह खूप चांगला आहे. ऑन ड्राईव्ह इथे फिल्डरला दिसलाच नाही आहे बॉल. तो दुसऱ्या बाजूला धावत होता आणि बॉल सरळ चाललाय. सीमारेषा पलीकडे येतोय चौकार. चार धावा येतात. कडक ऑन ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. फुलर लेनचा बॉल होता, बरोबर ऑन ड्राईव्ह इथे दाखवत असताना फिल्डर त्याच्या डाव्या बाजूला धावला आणि तोच तर फायदा मिळालाय. 4 धावा आल्या सिद्धेशच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 36. 17 मध्ये 40. सोडून दिला आहे बॉल. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. आता 17 बॉलचा खेळ शिल्लक आणि 17 बॉलमध्ये 39 धावा करायच्या आहेत. बॅटिंग करणारा संघ स्वर्गीय पांडुरंग शेठ मात्रे CCC कुटारीला. परत एक वेळा निकू गोवारीचा हा बॉल ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये फिल्डर सेट आहे. 1 धाव मिळेल सिद्धेशला. एकेरी दुहेरी धावा येत आहेत. मनोरंजन पहिल्या डावात खऱ्या अर्थाने करून दाखवलं बारक्याने. 5 बॉलवर ते 5 षटकार मारले रोहित पाटीलच्या विरुद्ध. आणि रोहित सगळेच बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे मारत होता, परंतु शेवटच्या बॉलवर तिथे आऊट झाला आणि 31 धावा त्या ओव्हरमध्ये आल्या. परंतु दुसऱ्या डावाची सुरुवातही तेवढीच तडाखेबंद झाली. प्रतीक पाटील आणि प्रतीक हुद्दारने केली. प्रतीक पाटील आऊट झाला. त्याच्यानंतर संपूर्ण जबाबदारी प्रतीक हुद्दारने खांद्यावर घेतली आहे. 16 बॉल आणि 38 धावा करायचे आहेत. प्रतीक हुद्दारने आतापर्यंत 3 बॉलमध्ये 14 धावांची खेळी साकारली आहे. त्याच्यामध्ये 2 चौकार 1 षटकार त्याने मारलाय. बैठक मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र फसलाय हा प्रयत्न. सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट बॉल वाढले की दबाव येईल या टीमवर आणि ते दिसतंय. 15 बॉलमध्ये 38 धावा करायचे आहेत. शिवशंभू जयनुमान कामोटे संघाचं कमबॅक. चांगलं टेलिकास्ट, साइड अँगल व्ह्यू, बरोबर टप्प्यावर बॉल आणि सरळ विकेट कीपरच्या हातात. मिड विकेटच्या पलीकडे मारण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. पुढे टाकलेला बॉल होता. बॅटची कडाई घेतली आणि विकेट कीपरच्या ग्लोव्ज मधून बॉल पडलाय खाली. अक्षय स्वतःवर निराश आहे, गोलंदाज निराश आहे आणि हा येतोय डॉट बॉल. चांगलं कमबॅक या ओव्हरच्या दरम्यान. सोपं नसतं एवढ्या यष्टींना चिटकून खेटून तुम्ही यष्टीरक्षण करता. एका मीडियम पेसर्सच्या विरुद्ध ज्या वेळेला असे बॉल तुमच्या छातीत आणि त्यात रिप केजमध्ये लागतात.
लेग कटर होता, यावेळेला कट केलाय, तिथे फिल्डर आहे, परंतु यावेळेला चूक झालेली नाहीये. झेल टिपलाय आणि तो देखील सांगतोय लाईट चा प्रकाश माझ्या डोळ्यावर होता, परंतु एक चांगला झेल संपन्न झालाय. फलंदाज बाद. अखेर वेगाने धावा करणारा प्रतीक उद्धार परतलाय, त्याच्यामुळे या मॅच मध्ये निकू गोवारीने कमाल केली आहे. निकूने आतापर्यंत 5 बॉल टाकले, 6 धावा खर्च केल्या, त्यांनी 1 विकेट घेतली आहे. खूपच चांगला झेल महेशने टिपलाय. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये पहा, लेग कटर बॉल होता, पडल्यानंतर बाहेर जाणारा, त्याच्यानंतर कट केला, तिथे तयार होता फिल्डर आणि त्याच्यानंतर हे जजमेंट पहा. तो देखील सांगत होता की डोळ्यावर तो प्रकाश आला लाईटचा, परंतु चांगला झेल त्याने टिपलाय. हे महत्वाचं आहे. 38 धावा झाल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे तिसऱ्या ओव्हरचा. आदित्य मोरे मागच्या मॅचचा हिरो, जे आदित्य मोरेने मागच्या मॅच मध्ये 12 बॉलमध्ये 40 धावांची खेळी केली होती, तो मैदानामध्ये उतरला आणि काहीसे इक्वेशन तसंच आहे त्याच्या समोर. धावा झाल्यात 38. आणि 13 बॉलमध्ये 38 धावा पाहिजेत, म्हणजे तेच समीकरण आहे. 38 झाल्यात, 38 पाहिजेत. शेवटचा बॉल आल्या आल्या इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न, ओव्हरची होते समाप्ती. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये 38 धावांची गरज आहे स्वर्गीय पांडुरंग शेठ मात्रे CCC कुटारीला. हॅलो हॅलो हॅलो. त्याचप्रमाणे काही सत्कार इथे आम्ही करणार आहोत उपस्थित मान्यवरांचे. पद्माकरजी पाटील हे मान्यवर म्हणून इथे त्यांची उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे. मी आमच्या सदस्यांच्या वतीने मोहन पाटील यांना विनंती करेन की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. त्याचप्रमाणे उमेशजी भोईर हे देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती आहे की आपण यायचं आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. पद्माकरदादा पाटील या आपण आलात, या आमच्या क्रिकेट सामन्यांचं शोभा वाढवलीत, त्याबद्दल असोसिएशनच्या वतीने आपलं खूप खूप धन्यवाद. मोहनजी पाटील पनवेल समालोचकाचे सदस्य त्यांचं स्वागत करत आहेत. त्यानंतर उमेशजी भोईर आपण पण यायचं आहे, आपला देखील इथे यथोचित सन्मान आम्ही करणार आहोत. प्रभाकरजी वास्कर आपल्याला विनंती आहे की आपण उमेशजी भोईर यांचा सत्कार इथे करायचा आहे. मान्यवरांची मांडी आली आपण पाहतोय, सततच चालू आहे या पनवेल प्रीमियर लीग साठी. हॅलो, मान्यवरांचं खूप खूप धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स कुणाल सर, थँक्यू. महेश मधने गोलंदाजीसाठी आलाय. 12 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे. सगळ्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे पनवेल समालोचक असोसिएशनच्या वतीने या पनवेल प्रीमियर लीग मध्ये. 5 डिसेंबर पर्यंत हा क्रिकेटचा महोत्सव रंगणार आहे आणि हे 4थं पर्व आहे. PTC लाईव्ह वर थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं पाहायला मिळते. संदीप वास्कर आणि त्यातल्या त्यात त्यांचं संपूर्ण कुटुंब समालोचकांचं स्पर्धेमध्ये आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांची जी मेहनत आहे ही खरोखर वाखण्याजोगी आहे. ही मेहनत करत असताना दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर समाजसेवेचा तो वसा आणि वारसा ही सर्वच मंडळी पुढे चालवत आहेत. गरजूंची मदत, वेगवेगळ्या शाळांना संगणकाचं वाटप, खाऊ वाटप. खोलवा टप्प्याचा बॉल होता, सुरुवात चांगली झाली आहे, रनआउट चान्स आहे आणि इथे मागच्या मॅचचा हिरो डगआउट मध्ये जाईल असं दिसतंय.
आदित्य बॅक टू द पॅव्हिलियन. प्रभात अंबोरे आता नवीन फलंदाज. फलंदाजीसाठी आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉलमध्ये अजूनही 38 धावा करायचे. स्वतःवर विश्वास दाखवलाय सिद्धेशने. त्याला म्हटलं जातं आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स, परंतु अति असू नये, कारण अति आत्मविश्वास देखील धोक्याचा असतो. कारण मागच्या मॅचचा जो हिरो होता तो फलंदाज आदित्य रनआउट झालाय, परंतु तरी देखील तो आत्मविश्वास दाखवला. ही जमेची बाजू आहे. पाहूया आता त्याची बॅटिंग होते का. 11 बॉल 38 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. महेश आणि पहा, म्हणूनच मी उल्लेख केला होता अति आत्मविश्वास असता कामा नये. फर्निचर डिस्ट्रॉय, परफेक्ट बॉल, आणि ते मात्र फलंदाज बाद होतोय. सिद्धेश बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट आली आहे सिद्धेशची. मागच्या बॉलवर रनआउट झाला एक फलंदाज, मागच्या मॅचचा हिरो आदित्य मोरे, आणि त्याच्या पुढच्याच बॉलवर फुलर लेनचा बॉल महेश मदनेचा, आणि तो देखील यष्टनचा वेध घेऊन गेलाय. फुलर लेनचा बॉल होता, अराउंड द लेग, आउट केले बॅटरला. ड्रीम बॉल असतो लेफ्टी बॅटरच्या विरुद्ध. कधी हा पडला तर नक्कीच विकेट मिळते, आणि तेच झालं. पहा, थोडासा शफल झाला बॅटर, दोन्ही पायांच्या मधून बॉलला काढलं, मिडल स्टिकवर धडकलाय आणि विकेट आली आहे महेश मदनेला. 38 धावा झाल्यात, 38 करायचे आहेत अजूनही. 11 आणि आता 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 डॉट बॉल आले त्या ओव्हरमध्ये. नवीन फलंदाज रोहन गरत सध्या स्ट्रायकिंग एंडला आहे. नावाचा खेळाडू आहे आणि वेगाने धावा करणं जाणतो, पण 38 धावा करायचे आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक बॉलवर अटॅक करावा लागेल. 6 षटकार मारायचे आहेत. जेवढे षटकार लास्ट ओव्हरमध्ये आलेत तेवढे मारावे लागणार आहेत. आल्या आल्या आक्रमण, टायमिंग आहे का पाहावं लागेल. डीप मध्ये फिल्डर आहे, जम्पचा टायमिंग महत्वाचा आहे. बॉल शेवटच्या क्षणाला आतमध्ये ढकललाय. रोहन सांगतोय चेक होईल असं वाटतंय. यस, चेक होईल, बाउंड्री. अंपायर निर्णय देतील, परंतु जर कुठलाही खेळाडू इथे उपस्थित असला तर पेनल्टी वगैरे काहीच नाही आहे. याची माहिती आताच मी तुमच्यापर्यंत देतोय, कारण परत एक वेळेला संदीप वास्कर यांनी सांगितले आम्ही आयोजक आहोत, आम्ही कुठल्या संघाचे मालक नाही आहोत.
ही स्पर्धा आपली आहे आणि त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य आणि त्याची भावना दाखवा, जेणेकरून दरवर्षी असाच महासंग्राम तुमच्या भेटीला येईल. PPLचाच विजय असेल, पनवेल प्रीमियर लीगचा विजय असेल, कोणीही जिंकू आणि त्यातल्या त्यात गरीब कुटुंबातील मुलांचा विजय होईल. कारण याच्यातून जी वर्गणी किंवा जे पैसे गोळा होतात त्याचा समाजकार्यासाठी उपयोग होत असतो. चला तर पाहूया निर्णय काय येतोय टीव्ही अंपायरचा. रायगड जिल्हा क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष प्रशांत खानावकर यांचे ते आगमन झाले. एक लिजंड खेळाडू, दिग्गज खेळाडू, नावडे गावचे स्टार खेळाडू, आपलं सहर्ष स्वागत प्रशांत दादा. धावा वाचवलेल्या आहेत, ज्या पळून घेतलेल्या आहेत त्या धावा मिळतील. एक रन आले, 37 धावा करायचे आहेत. आता 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉल 37 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये असेल. प्रभात अंबोरे सध्या फलंदाजीसाठी. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 37 धावांची गरज असणार आहे आता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. स्वर्गीय पांडुरंग शेठ मात्रे CCC कुटारीला आल्या आल्याच रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, तोपर्यंत एक चोरटी धाव कंप्लीट होते. पंचांचा इशारा बायच्या स्वरूपात इथे धाव येईल. एक्स्ट्रा रन. 8 चेंडू 36 धावांची गरज. 8 बॉल 36 रन. आता कठीण होत चाललाय सामना. 8 बॉल मध्ये 6 मारायचे आहेत. कारण पहिल्या डावात 5 लागले होते सलग. तेवढेच रन तुमच्या समोर राहिलेत असं म्हणायला हरकत नाही आणि ते सगळे षटकार मारले होते बॅटर बारक्या शेळकेने पहिल्या 17 मध्ये. तेवढ्याच धावा इथे करायच्यात आता. इथे टायमिंग फर्स्ट आहे. मागे फाईन लेगला चांगली फिल्डिंग, एकच धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता या सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्डवर धावसंख्या आकार घेते. धावा वाढतायत या सिंगलच्या मदतीने. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 41. 35 धावा करायच्या. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडू 35 धावा हे समीकरण. पनवेल प्रीमियर लीगचं हे 4थं पर्व आपण पाहतोय पनवेल समालोचक संघटनेच्या वतीने. हाय चेंडू निर्धाव आहे. ओव्हरची होते समाप्ती आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला 6 षटकार मारावे लागतील सामना जिंकण्यासाठी. 2020 पासून आणि त्याच्याही पूर्वीपासून हे काम सुरू आहे. 2019 मध्ये मोसारे येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय बॅग आणि वह्या व पुस्तके वाटपाचा कार्यक्रम याच समालोचक संघटनेच्या वतीने करण्यात आला. 2020 मध्ये शिरोडी येथील शाळेतील मुलांना छत्री आणि क्रीडा साहित्याचं वाटप या समालोचक संघटनेने केला. वावंजे येथील खानाचा बंगला येथे गरजू लोकांना दिवाळी फराळ व घरगुती वस्तूचं वाटप याच समालोचक संघटनेने 2021 मध्ये केला. त्याचबरोबर धामोले येथील गरजू लोकांना दिवाळीचा फराळ आणि घरगुती वस्तू वाटप 2022 मध्ये केला. आणि त्याच्यानंतर सगळ्यात गरजेची वस्तू म्हणजे संगणक, कारण हे युग बदललंय. पनवेल समालोचक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद शाळा ओवेपेठ येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व संगणकाचं वाटप झालं 2023 मध्ये आणि तोच उपक्रम त्यांनी 2024 मध्ये राबवला उलव्याच्या शाळेमध्ये जिल्हा परिषदेच्या. आणि तिथे देखील त्यांनी शैक्षणिक साहित्य आणि संगणकाचं वाटप केलं. त्याच्यामुळे ही जी PPL आहे, पनवेल प्रीमियर लीग आहे, याची चर्चा सातत्याने रायगडच्या क्रिकेटमध्ये होत असते. त्याचं कारण आहे की समाजसेवा करतच असतात, गरजू विद्यार्थ्यांची मदत करत असतात आणि त्यातल्या त्यात आपण पाहतोय दिवाळीचा फराळ असो, त्याचबरोबर घरगुती वस्तूंचं वाटप असो, या सगळ्या गोष्टीची पूर्तता पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशन करत असते. नाव वॅक्रू क्रिकेट. आता 6 बॉल 35 धावा. पहिला बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट. 5 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. या मॅचची आता हवा काढत चाललेत गोलंदाज. या मॅचवर वर्चस्व गाजवतात शिवशंभू जैनुमान कामोठे आणि कमाल केली होती बारक्याने ते 5 षटकार मारून. यावेळेला टायमिंग पाहावं लागेल. डीप मध्ये फिल्डर आहे, प्रयत्न करतोय आणि हा षटकार येतोय साईड स्क्रीनला. कदाचित टोइंडला लागलाय असं वाटतंय. 6 धावा.
षटकार आलाय, थोडासा उशीर झालाय. 4 बॉलमध्ये 29 धावा करायच्या आहेत. आई बॉल हवेत चाललाय, फिल्डर येत आहेत, 2-2 धावतायत, प्रयत्न सुरू आहे, विकेट मिळताना दिसेल. फलंदाज बाद, 3 चेंडू आणि 29 धावांची गरज. शिल्लक आहे ह्या मॅच मध्ये, कारण सुरुवातीलाच पहिल्या सत्रामध्ये लागलेले ते 5 सलगचे षटकार, त्याच्यानंतर ते वर्चस्व सातत्याने गाजवत गेला हा संघ शिवशंभू जयनुमान कामोठे. अंपायरचा सिग्नल वाईड, एक्स्ट्रा रन मिळेल. चांगला फटका आहे, बॉल सरळ जाईल, बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय चौकाराचा. दोन बॉल आणि 24 धावांची गरज आहे. 2 चेंडू 24 धावा. पायातला बॉल अपील केली जाते, स्पष्ट नकार इथे पंचांच्या माध्यमातून. 1 चेंडू आणि 24 धावेची गरज आहे. वर्चस्व या मॅच मध्ये शिवशंभू जयनुमान कामोठे संघाचं. पहिला डाव गाजवला, बॅटर्सनी धावा केल्या, 75 स्कोरबोर्डर लावले, 76चं टार्गेट होतं स्वर्गीय पांडुरंग शेठ मात्र एससीसी कुटारीला, परंतु आता ते लक्ष्यापासून दूर आहेत. 24 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे, 1 बॉल 24. हा सामना थोडासा एकतर्फा रंगला. शेवटच्या बॉलवर चांगला प्रहार केला गॅपमध्ये, परंतु तिथे फिल्डर आहे. 23 धावाने भव्य विजय मिळवला या मॅचवर शिवशंभू जयनुमान कामोठे संघाने. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्याने 5 सलग षटकार मारले असा खेळाडू बारक्या शेळके ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन बारक्या शेळके या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. आणि आता पुढच्या मॅचची तयारी आपण करतोय. अंशुलेवन खेरणे आणि अनमोल किंग कळंबोली. टॉस जिंकून अनमोल किंग कळंबोली या टीमचे कॅप्टन साहिल खानावकर यांनी निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा. सागर पाटील यांच्याकडून बारक्या शेळकेला 3000 रुपयाचं पारितोषिक. आणि जसा सामना सुरू होईल परत एक वेळा आपण विपुल पाटील सरांचा आवाज ऐकणार आहोत कॉमेंट्री बॉक्स मधून. धन्यवाद. हॅलो, थँक्यू कुणाल सर. मॅन ऑफ द मॅच नक्कीच आपण पाहिलं की कामोठे संघाचा बारक्या शेळके सलग 5 चेंडू 5 षटकार, ज्यानं दणदणीत असे षटकार आपल्याला पाहायला मिळाले त्याच्या खेळीतून. मी नक्कीच विनंती करेन, टेनिस क्रिकेट जगतातील एक नावाजलेलं व मोठं नाव, त्याचप्रमाणे टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष नावडेगावचे सुपुत्र प्रशांतजी खानावकर यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅच पारितोषिक आपण बारक्या शेळके यांना प्रस्तुत करायचं आहे. बारक्या आपण यायचं आहे. एक अप्रतिम खेळी आपल्याला पाहायला मिळाली, त्या खेळीवरती हा सामना त्यांनी विजयी म्हणून घोषित झाले होते. आणि मॅन ऑफ द मॅच आपण